नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतायत। महादेव मुंडे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं आंदोलन पुन्हा उभं राहतंय आणि असं असताना निवडणूक शपथपत्राबाबतचे आक्षेप सुद्धा चर्चेला आलेले आहेत। धनंजय मुंडे यांच्याबद्दल सगळ्या बाजूनच सध्या काहूर माजलेला आहे। विशेष म्हणजे या घटनांमुळे सरकारची कोंडी होतीये, पण सरकार ती कोंडी मानायलाच तयार नाहीये। महायुती सरकारच्यासाठी धनंजय मुंडे आणि त्यांच्याबद्दलचे वाद ही बाब अडचणीची ठरतेय। धनंजय मुंडेंची पाठराखण त्यामुळे हे सरकार आणखी किती दिवस करणार असा प्रश्न उपस्थित होतोय। संतोष देशमुख यांच्या मृत्यूला लवकरच 90 दिवस पूर्ण होतील। या काळातला पोलीस तपास समाधानकारक न वाटल्यानं मसाजोगचे ग्रामस्थ अन्न त्याग आंदोलन सुरू करतायत। मंगळवारी हे आंदोलन सुरू होईल। पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला खरा, पण हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही। संतोष देशमुख हत्येप्रकरणी जे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करावी, सह आरोपी जे आहेत त्यांना देखील तातडीने अटक करावी या मागणीसाठी जे आहे ते आता उद्या मसाजोगकरांकडून जे आहे ते अन्नत्याग उपोषणाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला। आज मसाजोगमध्ये आपण आहे, आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः धनंजय देशमुख आहे। देशमुख कुटुंबही या उपोषणामध्ये सहभागी होणार। काय सांगाल, उद्या उपोषणाची दिशा कशी असणार? आज संध्याकाळी जे गावकरी आहे आणि जे शिष्टमंडळ आहे त्यांचं सगळं उद्याच्या आंदोलनासंदर्भात नियोजन होईल। त्याआधी SP साहेब आणि पांडकर साहेब यांनी केज हे आपल्या बीड SP ऑफिसला एक शिष्टमंडळाने गावकरी यांना बोलवलं आहे। तर त्या संदर्भात तिथं चर्चा होईल की ज्या मागण्या आहेत प्रामुख्याने याच्यामध्ये यावर काही चर्चा होण्याची त्यांच्याकडून शक्यता आहे, म्हणून हे गावकरी तिथं जाणार आहेत दुपारी। SP भेटण्यासाठी किती वाजता मसाजोग तुम्ही जाणार आहात? त्यांचा निरोप आला 12च्या नंतर, 12 वाजण्याच्या नंतर त्यांचा निरोप येईल, मग इथून गावकरी जातील। काय चर्चा होण्याची शक्यता आहे यामध्ये? या उद्याचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनातील ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यावर गावकरी आणि ते SP साहेब, पांडकर साहेब त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे। तुम्ही या चर्चेसाठी जाणार आहात का? मी जाणार आहे त्या चर्चेसाठी। SP सोबत सकारात्मक चर्चा झाली तर उपोषण थांबवलं जाईल का? चर्चेच्या आधी हे सांगणं पण चुकीचं आहे की सकारात्मक होणार आहे का नकारात्मक। तिथं काय त्यांना प्लॅन केला आहे, त्यांच्याकडे काय नियोजन आहे हे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मग आपल्याला ठरवलं जाईल की काय करायचं ते। त्याआधी बोलणं चुकीचं आहे। नक्कीच जर पाहिलं गेलं तर उद्या जे आहे ते मसाजोगमध्ये अन्नत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा जो आहे तो देशमुखांनी दिलेला आहे। कॅमेरा पर्सन शिरासह विजय चिडे, मसाजोग, बीड। आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी ही चर्चा केली। त्याच्यानंतर धनंजय देशमुख यांनी पोलिसांकडे जाऊन संवाद साधला, आपली भूमिका मांडली आणि आंदोलनाच्या बाबतीत अधिक खुंटा बळकट केला। मसाजोगच्या ग्रामस्थांनी आणि देशमुख कुटुंबानं अन्नत्याग आंदोलन करू नये याच्यासाठी सुरेश धस सुद्धा देशमुख कुटुंबाला काही दिवसांपूर्वी भेटले खरे, पण त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाहीये। PI महाजन, PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे। शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे। इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आंदोलन पुन्हा उभं राहतंय। विशेष म्हणजे यातल्या काही मागण्या अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। त्यामध्ये कृष्णा आंधळे अद्याप फरार काय, उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची घोषणा अद्याप का नाही, रमेश घुले, दत्ता बिक्कड, दिलीप गीते, गोरख फड अद्याप सह आरोपी का झालेले नाहीयेत, आरोपींना फरार करण्यात सहकार्य करणारा नितीन बिक्कड अजूनही आरोपी का झालेला नाहीये, वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये सवलती कशा मिळतायत, पंकज कुमावत यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक या पदावर नियुक्ती झालेली नाही, ती नियुक्ती करावी, आरोपींचे 2 महिन्यापूर्वीचे फोन रेकॉर्ड त्यांनी कोणाला फोन केला ते तपासण्यासाठी शोधून काढावेत, पोलीस अधिकारी महाजन आणि पाटील यांच्यावर कारवाई करावी,
या सगळ्या मागण्या आत्तापर्यंत तरी अनुत्तरित राहिल्यात आणि विशेष म्हणजे या सगळ्या मागण्या घडत असतानाच त्यामध्ये अचानक आता भागचंद महाराज झांजे उतरलेत। भागचंद्र महाराज झांजे स्वतःला वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी सांगतायत। देशमुख कुटुंबाच्या आंदोलनाला ते समर्थन करायला पोहोचले। वारकरी समुदायाचे प्रतिनिधी म्हणून भागचंद महाराज यांनी जी भूमिका घेतली आहे ती ऐका। या देशमुख परिवाराला उघडं पडून देणार नाही, त्याच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी ताकदीने उभा राहणार आहे आणि त्यातले त्यात वारकरी संप्रदाय असेल, टाळकरी, आमचे माळकरी, वारकरी हे संपूर्ण या परिवाराच्या पाठीशी आहेत। उद्याच्या आंदोलनाला काय पाठिंबा देत? उद्याच्या नाही, आम्ही घटना घडल्यापासून देशमुख परिवाराच्या सोबत आहोत, आजही सोबत आहेत आणि उद्याच्या आंदोलनासाठी आम्ही सोबत राहणार आहेत। आता हे झांजे महाराज का म्हणून भेटायला पोहोचले असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो। त्याचं उत्तर इतक्यातल्या काही महत्त्वाच्या घटनांमध्ये आहे आणि त्यात एक घटना आहे ती नामदेव शास्त्रींच्या समर्थनाची। पंकज आणि यात संपूर्ण प्रकरणामध्ये आत्तापर्यंत ज्यांचं नाव घेतलं जातं ते धनंजय मुंडे। तर धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ नामदेव शास्त्री उतरत असतील तर या झांजे महाराजांनी देशमुखांना समर्थन दिलं तर चुकलं कुठं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो। पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो आणखी एक कळीचा मुद्दा आहे तो आहे पोलिसांच्या भूमिकेचा। पोलिसांची भूमिका या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत सातत्यानं संशयास्पद राहिली आहे। या प्रकरणामध्ये आंदोलकांची नाराजी वाढतीये ती त्याच कारणामुळे। संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आरोप होत असलेल्या बालाजी तांदळेची गाडी पोलिसांनी अधिकृतरित्या वापरली असा आरोप होतोय। स्कॉर्पिओ गाडी तांदळेच्याकडे आहे आणि ती डिसेंबर महिन्यामध्ये पोलिसांनी वापरली असा आरोप झालाय। 15 डिसेंबर रोजी या संदर्भातली तक्रार देण्यात आली होती। या सगळ्या वादामुळे धनंजय मुंडे यांच्या भोवती वादाचं मोहोळ उठलंय। यात कोणती पात्र प्रमुख आहेत ते पहा। धनंजय मुंडे केंद्रस्थानी असतील तर त्यांच्या भोवती सगळ्यात पहिल्यांदा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाद आहे। संतोष देशमुख यांची डिसेंबरमध्ये हत्या झाली तेव्हापासून आज तागायत धनंजय मुंडेंच्या विरोधातला वाद मिटलाय असा एक दिवस गेला नाही। त्यातच महादेव मुंडेंच्याही मृत्यूचं प्रकरण समोर आलं आणि विषय आणखीनच गंभीर बनला। हे सगळं सुरू असतानाच करुणा मुंडे यांच्या संदर्भात एक निकाल न्यायालयाकडून आणा आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी तो त्रासदायक ठरला। हे तीन प्रमुख घटक कार्यरत असताना अजित पवार यांची परिस्थिती अडचणीची झाली आहे, पण सार्वजनिकरित्या अद्याप अजित पवारांनी भूमिका घेतलेली दिसत नाही, खास करून धनंजय मुंडेंच्या प्रकरणात। आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा हा विषय आता त्यांनी पूर्णपणे धनंजय मुंडेंवरच सोडून दिलाय। संतोष देशमुख, महादेव मुंडे, करुणा मुंडे अशा प्रकारची पात्र या संपूर्ण वादात उभी राहत असताना धनंजय मुंडेंच्या बाबतीतला निर्णय अजित पवारांना घ्यायचा असताना अजित पवारांनी हे प्रकरण काही काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ढकलून सुद्धा पाहिलं। पण देवेंद्र फडणवीसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये पहिल्यांदा अजित पवारांकडे बोट दाखवलं आणि नंतर हा विषय त्यांचा अंतर्गत आहे असं म्हणून स्वतःला त्यातून अलगदपणे दूर केलेलं आहे। पण तरीही वादात धनंजय मुंडे केंद्रस्थानी आहेत आणि त्यांच्या आजूबाजूची ही 5 महत्त्वाची पात्र अद्यापही सक्रिय आहेत। धनंजय मुंडेंचे समर्थक मात्र हा सगळा विषय ठरवून केला जातोय आणि धनंजय मुंडे निर्दोष आहेत असं सांगण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून करतायत। टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे। यामध्ये जे नेते आहेत बीड जिल्ह्यातले, बाहेरचे, यात आपले कॉमेडीमॅन आहेत, जिल्ह्यातले एक आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस, मुंबईचे डॉन जितेंद्र आव्हाड साहेब, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत गेली 10 वर्ष गेली, त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या दरम्यानच महादेव मुंडे हत्या प्रकरणातला अल्टिमेटम सोमवारी संपला।
महादेव मुंडेंचं कुटुंब हे सुद्धा न्यायासाठी संघर्ष करत आहे. देशमुख कुटुंबियांच्या प्रमाणे महादेव मुंडे यांच्या विधवा पत्नीनं सुद्धा अन्नत्याग आंदोलन करण्याची भूमिका ठामपणे घेतली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे या सुद्धा उपोषणावर ठाम आहेत. 17 महिना लागून सध्या आम्हाला काहीच न्यायाचं हे नाही ना, काहीच थोडी सध्या आशा नाही की प्रशासन न्याय देईल असं. मग आम्हाला त्याच्यामुळं तर आम्ही उपोषणाचा ठाम निर्णय घेतला आहे की एक स्त्री की प्रशासनाकडे धावा घेते की मला न्याय द्या, माझ्या पतीच्या मृत्यूसाठी मला न्याय द्या. मग हे प्रशासनाला बी कळायला पाहिजे ना. आज अल्टिमेट संपून आम्हाला जर संध्याकाळपर्यंत जर त्यांनी सांगितले आरोपी तर आपलं तर उपोषण स्थगित होईल, पण नाही तर नाही सांगितलं तर उपोषण तर ठामच आहे उद्या. हो, मी माझ्या भूमिकेवर ठामच आहे. हे सगळं कमी की काय, धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती सादर केली अशी तक्रार यापूर्वीच झाली होती आणि मुख्य म्हणजे ती आता सुनावणीसाठी आली आहे. या तक्रारीच्या विरोधातली सुनावणी आज होणं अपेक्षित होतं, पण ती तूर्त पुढे गेली आहे. करुणा शर्मा मुंडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे आणि 15 मार्चला आता ही जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेला करुणा शर्मांचे त्यातले आक्षेप काय आहेत ते लक्षात घ्या. करुणा शर्मा असं म्हणतायत की विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिलेली आहे. परळीतील फौजदारी न्यायालयात त्याविरोधात ऑनलाईन तक्रारही दाखल आहे. न्यायालयाकडून या प्रकरणी धनंजय मुंडेंना नोटीस आली आहे. 2024 मध्ये निवडणूक शपथपत्रात राजश्री मुंडे 3 मुली आणि करुणा मुंडेंच्या 2 मुलांचा उल्लेख आहे, पण करुणा मुंडेंच्या नावावरील मिळकतीच्या बाबतीत कसलाही उल्लेख नाही. माहिती दडवल्याचा करुणा मुंडेंचा आरोप आहे आणि आता कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. असं म्हणतात की संकट कधी एकटी येत नाहीत, कारण ती घाबरट असतात. संकट नेहमी एक आला की सोबत दुसऱ्याला घेऊन येतो. म्हणूनच संकटांना धीरानं सामोरं जाण्याचं धैर्य बाळगायला हवं. हे धनंजय मुंडेंमध्ये आहे का, त्याचं उत्तर आपल्याला काळ देईल. तुर्तास विशेषमध्ये इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.